पण ते भांडतात लोकांना डॉक्टरला, ते भांडतात डॉक्टरला की आम्हाला बरं करा, मला जगायचं म्हणून. अरे मला मरू देऊ नका. तुम्ही विचार करा की ज्या लोकांची उद्याची जेवणाची सोय नाहीये, रस्त्यावरती कुठतरी कडेला ते राहतात आहे, त्यांची जगण्यासाठी तळमळ चालली. आणि आपण जर आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतील, आपल्याकडे चांगलं शरीर असेल, राहण्याची सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे, एवढं सुंदर आयुष्य आहे आपल्या आयुष्यामध्ये, आई वडील आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, शिक्षणामध्ये अपयश आलं असेल, एखाद्या व्यवसायामध्ये अपयश आला असेल, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला अपयश आलं असेल, आणि फक्त एका क्षणाचा आपण विचार त्यावेळी करतो की नाही, आता मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही नव्यानं सुरुवात करून ह्या गोष्टी तुम्ही बदलू शकता. आत्महत्येला कुठंच पर्याय नाही. तुम्ही आत्महत्या करत असाल तर तो तुमचा चुकीचा निर्णय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ही वेळ सुद्धा काही दिवसांनी बदलणार आहे. कुठलीच गोष्ट आयुष्यभर राहत नाही. तुम्ही आज जरी त्रासात असाल, पण असं नाही की तुम्हाला तो त्रास उद्या पण असेल, असं नाही. एक प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. तुमची वडील आजारी आहेत, घरामध्ये लक्ष देणारं कोणी नाही, तुमची बहीण तिच्या संसारामध्ये व्यस्त आहेत, भाऊ त्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत, आणि तुमचे वडील त्या ठिकाणी आजारी, आणि तुमची आई लोकांसमोर लाचार होऊन भीक मागते की अरे यांना दवाखान्यात नेलं, तुम्ही मला मदत करता. अरे मला दवाखान्यापर्यंत तुम्ही सोडता का? ज्या आईने तुम्हाला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, ज्या वडिलांनी रात्रंदिवस काम करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्याच आईवडिलांना तुम्हाला लोकांसमोर लाचार होताना बघायचं आहे.